हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। शहापूर पोलिसांची मोठी कामगिरी, 10 दिवसातच घरफोडी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक। पोलिसांकडून 4 चाकीसह 19,94,000चा मुद्देमाल जप्त। शहापूर तालुक्यातील चेरपोली येथील घराचा दरवाजा कडी कोयंडा तोडून घरामध्ये घुसून कपाटातील लॉकर तोडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच घरातील रोख रक्कम 2 अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला होता। फिर्यादीच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 अ 331-3 331-4 35 317-2 नुसार गुरुवारी 25 डिसेंबर 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। या घटनेमुळे शहापूर तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल, शहापूर DYSP मिलिंद शिंदे यांच्या गुन्हा लवकर उघड करण्याच्या तातडीच्या सूचनेनुसार शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक आलोक खिस्मतराव यांच्या विशेष पोलीस पथकाने घटना घडलेल्या ठिकाणचे CCTV फुटेज पाहून व कौशल्यपूर्ण तपास करून मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे तांत्रिक विश्लेषण करून केवळ 10 दिवसातच सदर गुन्ह्याची उकल केली असून आरोपी कैलास चिंतामण मोरे वय वर्ष 44 आणि आरोपी जयप्रकाश राजाराम यादव वय वर्ष 36 दोघेही राहणार मुक्काम पोस्ट सोनगीर जिल्हा धुळे यांना धुळे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे। दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून यातील कैलास चिंतामण मोरे याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील मोहाडी नगर जिल्हा धुळे, गडगे नगर जिल्हा अमरावती, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर पूर्व, विश्रामबाग जिल्हा सांगली, चिपळूण जिल्हा रत्नागिरी, रामनगर जिल्हा वर्धा, शाहूपुरी जिल्हा कोल्हापूर, नांदगाव पेठ जिल्हा अमरावती या पोलीस स्टेशन मध्ये एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। तर दुसरा आरोपी जयप्रकाश राजाराम यादव याच्या विरुद्ध महाराष्ट्रातील वरील पोलीस स्टेशन सह तोफखाना जिल्हा अहिल्यानगर या पोलीस स्टेशन मध्ये एकूण 13 गुन्हे दाखल आहेत। या दोन्ही सराईत चोरांना 4 जानेवारी 2026 रोजी पहाटे 4:20 वाजता अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून कल्याण तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून चोरलेले 3.5 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे। शहापूर पोलिसांच्या या मोठ्या कामगिरीत आरोपींकडून 2 लाख किमतीची MH04 GJ 3438 या क्रमांकाची एक मारुती सुझुकी स्विफ्ट गाडी, 5,78,402 रुपये किमतीचे 49.970 मिलीग्राम वजनाचे सोन्याचे 2 तुकडे, 5,77,592 रुपये किमतीचा 49.900 मिलीग्राम वजनाचा सोन्याचा 1 तुकडा आणि 60,144 रुपये किमतीचा 250.600 मिलीग्राम वजनाची चांदीची एक लगड असा एकूण 19,94,540 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। ही दमदार कारवाई शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक आलोक खिस्मतराव, पोलीस हवालदार शशिकांत पाटील, पोलीस नाईक विकास सानप, पोलीस शिपाई रमेश नलावडे, मोहन भोईर, दशरथ देसले, जितेंद्र गिरासे, कमलाकर शिरोसे यांनी केली असून या आरोपींकडून अधिक माहिती घेऊन आणखीन गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने अधिक तपास सुरू आहे। दिनांक 25/12/2025 रोजी शहापूर पोलीस ठाणे येथे एक घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता। त्यामध्ये टोटल 11 लाखाचे 8 तोळे सोनं चोरीस गेले होते। सदर गुन्ह्याचा तपास मान्य पोलीस अधीक्षक श्री स्वामी सर तसेच ॲडिशनल SP श्री मित्तल सर व DYSP मिलिंद शिंदे सर यांचे मार्गदर्शनाखाली करत असताना CCTV फुटेजच्या आधारे आमची डिटेक्शन टीम धुळे येथे पोहोचली। सदर
गुन्ह्यामध्ये टोटल 3 आरोपी निष्पन्न झाले होते. त्यापैकी आम्ही 2 आरोपींना अटक केलेले असून त्यांच्याकडून टोटल 19 लाखाचे 15 तोळे सोनं जप्त केलेले आहे. त्यामध्ये 3 गुन्हे उघडकीस आलेले आहे. सदरचे आरोपी हे सराईत असून त्यापैकी कैलास मोरे जो आहे त्याच्यावर महाराष्ट्रात एकूण 17 गुन्हे दाखल आहेत व दुसरा जो जयप्रकाश यादव हा आरोपी आहे त्याच्यावर टोटल 13 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे सध्या कस्टडी कल्याण तालुका पोलीस ठाणे येथे देण्यात आलेली आहे. सदरचे आरोपी सराईत असल्याने त्यांच्याकडे अजूनही गुन्हे उघडकीस येण्याचे चान्सेस आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.